नमस्कार मंडळी, चॅनल बी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक रिंगणात आहेत। दोघांनीही आपापला प्रचार सुरू केलाय। या निवडणुकीत मतदार राजा कुणाला कौल देणार आणि कोण भावी खासदार होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। या पार्श्वभूमीवर आम्ही चॅनल बीच्या वतीने कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा हा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत। या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वसामान्य नागरिक, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, महिलांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेणार आहोत। याचबरोबर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात प्रतिष्ठित उद्योजक आणि राजकीय मंडळींच्या देखील मुलाखती यामध्ये घेतल्या जाणार आहेत। हा कार्यक्रम चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या संकल्पनेतून साकार होत असून या कार्यक्रमाची निर्मिती व्यवस्था चॅनल बीचे प्रोग्रामिंग हेड सागर चौगले हे पाहत आहेत। या कार्यक्रमाचा पहिला भाग आज आम्ही प्रसारित करत आहोत। चॅनल बीचे प्रोग्रामिंग हेड सागर चौगले यांनी विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत। चला तर पाहूया लोकसभा निवडणूक विशेष कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा हा कार्यक्रम। नमस्कार, कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। मंडळी, आता लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आता उमेदवार देखील जाहीर झालेले आहेत आणि उमेदवार आता प्रचाराला देखील लागलेले आहेत। कोल्हापूर मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय मंडलिक हे महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महाआघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक लढवत आहेत। नवीन होणाऱ्या खासदारांच्या कामाबद्दल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत। प्रत्येक निवडणूक आली की ज्येष्ठांची आठवण होती, फक्त मतदानापुरतीच ज्येष्ठांची आठवण होती अशी एक तक्रार ज्येष्ठांची असते। म्हणून पहिल्यांदा आम्ही आज ज्येष्ठ नागरिकांनाच प्राधान्य देत आहोत। कळंबा पाचगाव परिसरातील काही ज्येष्ठ नागरिक आता माझ्यासोबत आहेत। बघूया त्यांच्या नवीन खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत किंवा त्यांना नवीन कोण खासदार अपेक्षित आहे। आमची आताची अपेक्षा एवढीच आहे की कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिरचा जो विकास आता जवळजवळ 10 वर्ष झाला चालू आहे, पेंडिंग पडलेला आहे, तो लवकर त्यांनी करावा। आणि दुसरं म्हणजे जो आमचा तो विकास आजूबाजूचा परिसर किंवा इतर शहराच्या मानानं जो आमचा कोल्हापूरचा विकास, प्रत्येक वेळेला ती चर्चा असते की कोल्हापूर मागं आहे, IT पार्क नाही किंवा आणि काहीतरी एक सुविधा आहे। आमच्या वृद्ध लोक असतात त्यांना विरंगुळा कक्ष कुठं नाही आहे, काही आहेत पण त्याची म्हणजे हे नाही आहे, म्हणजे काय त्याला म्हणतो आपण, देखरेख नाही आहे, केलेलं असतं आहे, त्याच्यावर त्यांनी कटाक्षानं लक्ष घालावं। आताची प्रतिक्रिया होती की कोल्हापूरचा विकास म्हणावा तसा झालेला नाही, तर साहेब तुमचं काय अपेक्षा आहेत? वसुंधरा मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि खासदार कुठलाही असू देत, परंतु स्वच्छतेकडे लक्ष त्यांनी दिलं पाहिजे। झाडं लावण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे, त्यांनी झाडं लावून जोपासण्याचं काम त्या खासदारांनी केले पाहिजेत। खासदार येतात, निवडून जातात, परंतु कोणी स्वच्छतेकडे लक्ष देत नाही। स्वच्छतेकडे लक्ष देणारा खासदार असा पाहिजे। आता माझ्यासोबत आहेत पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी। नमस्कार साहेब। नमस्कार। तुमच्या काय अपेक्षा आहेत? नवीन खासदारांच्याबद्दल अपेक्षा आहे की जनतेत मिसळणारा खासदार असावा, विकास कामांना प्राधान्य देणारा खासदार असावा। संसदेमध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी जे फंड्स आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात खेचून आणणारा असा। आता महाराष्ट्र म्हणजे भारतातलं सगळ्यात 3.5 पीठापैकी एक शक्तिपीठ म्हणून आपण महालक्ष्मीचं नाव करतो, परंतु याचा विकासासाठी गेली 10 वर्ष याच्यावर चर्चा होतात, ते कोणताही प्रश्न निकालात निघत नाही, म्हणजे आहे असं तेच राहिले। त्याचप्रमाणे जे आमच्या ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काय शासकीय अनुदान असेल ते देणार असावा। आणि महत्त्वाचं असं मला वाटतं की खासदारांची पेन्शन बंद व्हायला पाहिजे, हा मी मुद्दा मांडतो। कारण या पेन्शनपोटी साहेब खूप खर्च होतो आहे, तो जनतेच्या पैशात नव्हतो, तो कमी व्हावा असं माझं मत आहे। त्यानंतर एक नवीन व्हिजन असावं, म्हणजे कोल्हापूरचा जो विकास करताना काय तर त्याचं व्हिजन असावं, एक त्याचं रोडमॅप तयार व्हायला पाहिजे आणि त्यांनी दिलेली कामं ही पूर्ण त्यांनी केली पाहिजेत। तसंच म्हणजे बारशाला पण जावं,
बारशावाला पण जावं आणि बाराव्याला पण यावं असा लोकांच्यात मिसळणारा खासदार असं माझं आहे. आणि मेन म्हणजे घराणेशाही परंपरा याच्यामध्ये नसावा हे जनतेतलं आहेत. म्हणजे कुणाला तर असं वाटतं की मी आमदार व्हावा, खासदार व्हावा, तसं जनतेतनं खासदार व्हावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. तर खासदार कायम संपर्कात राहणारे पाहिजेत अशी अपेक्षा कांडेगिरी साहेबांनी आता व्यक्त केली. तर आपणास काय वाटते, कोण खासदार व्हावं आणि येणाऱ्या खासदारांनी कोणत्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे? कोल्हापूरचे खासदार म्हणजे होणारे खासदार यांनी सर्वात प्रथम आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून जे विद्यार्थी जे घडतात ते विद्यार्थी सर्व आपल्या नोकरीसाठी पुण्याला जातात. त्याच्यासाठी पहिल्यांदा प्राधान्य देणे IT पार्क आपल्या कोल्हापुरात करणं गरजेचं आहे. दुसरं, येणारे पर्यटक, कोल्हापूर महालक्ष्मी आपलं शक्तिपीठ आहे, ज्योतिबा आहे, पन्हाळा आहे, रंकाळा आहे, ह्या सगळं बघण्यासाठी आपण मराठवाड्यातून रत्नागिरी इकडे ह्या भागातून सगळी लोक येतात. पण त्यांच्यासाठी महालक्ष्मी देवळाजवळ प्रत्येक पर्यटक आला की विचारतो की इथं टॉयलेट बाथरूमची सोय कुठं आहे, असं हे म्हणजे होणं गरजेचं आहे तिथं. आणि दुसरं म्हणजे रस्तं पाहिजेत, लोकांना आलं तर ते रस्तं चकचकीत दिसलं पाहिजेत, एवढीच अपेक्षा आहे. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय ही पहिल्यांदा खासदारांनी दूर केली पाहिजे अशी प्रतिक्रिया आता या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. आता मी ज्या ठिकाणी आहे हा हद्दवाढीचा प्रश्न असणाऱ्या गावामध्ये मी आता इथं आहे. तर हद्दवाढ झाली पाहिजे किंवा हद्दवाढ नाही झाली पाहिजे, तुमचं काय मत आहे नवीन खासदारांच्याकडून? कोल्हापूर जिल्ह्याची हद्दवाढी झालीच पाहिजे. कारण हद्दवाढ झाल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याला फंड्स मिळतील आणि त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होईल. आणि त्याचबरोबर ज्या आता ग्रामीण भागामध्ये ज्या सुविधा नाही आहेत, उदाहरणार्थ द्यायचं तर खेळाचं मैदान म्हणा, एखादी सुंदर बाग म्हणा, ह्या गोष्टी या ग्रामीण भागामध्ये नाही आहेत. त्यासाठी खेळायचं जरी मुलांना म्हटलं तर लांब जावं लागतं किंवा एखाद्या दुसऱ्या ग्राउंडवर जाऊन खेळावं लागतं. ह्या सुविधा ह्या ग्रामीण भागात नाही, त्यामुळे हद्दवाढी झालीच पाहिजे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा हा सगळ्या दृष्टीने एवढा सुंदर असताना पर्यटनच्या दृष्टीनं पर्यटन विकास तर झालाच पाहिजे. आता ज्यांनी मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे रंकाळा आहे, पन्हाळा आहे, आजूबाजूची जे निसर्ग सौंदर्याची ठिकाणं आहेत ती सुंदरच आहेत, दाजेबर आहे, राधानगरी आहे, या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. प्रॉपर कोल्हापूरचा सुद्धा विकास झाला पाहिजे पर्यटनच्या दृष्टीने. मला असं वाटते की कोल्हापूरच्या अगोदर जे काही आता अमरावती म्हणा, नगर म्हणा, सोलापूर म्हणा, नाशिक म्हणा, ह्यांचा विकास झाला, कोल्हापूरचा विकास का झाला नाही, याचा अर्थ असा होतो आहे इथल्या खासदारांना कोल्हापूर जिल्ह्याबद्दल म्हणजे आपुलकी, आस्था ही पाहिजे, ती नाही, दिसत नाही आहे. मला असं वाटतं खासदारांनी मनापासून कोल्हापूरचा विकास केला पाहिजे आणि विकास झाला तरच खासदाराला सगळेजण उचलून धरतील ना, ही माझी भावना आहे. हद्दवाढीचा प्रश्न मिटवला पाहिजे आणि कोल्हापूरबद्दल त्यांची आत्मीयता पाहिजे, आस्था पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. तुमच्या काय अपेक्षा आहेत? लोकप्रतिनिधी निवडून जाताना भले कोणत्याही पक्षाचा गटातटाचा असो, निवडून गेल्यानंतर त्यांनी पक्ष आणि गटतट विसरून सर्व आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हा प्रथम प्राधान्य त्याला दिलं पाहिजे. म्हणजे माझी भावना काय, स्वार्थ बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्ह्याचा संपूर्णपणे विकास त्यांनी करायचं अंगीकारलं पाहिजे असं मला वाटते. गट तट विसरून कोल्हापूरच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी आता व्यक्त झालेली आहे. आपली काय अपेक्षा आहे? कोल्हापूर हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि कोल्हापूरला पहिल्यापासून कुस्तीची पंढरी असं संबोधलं जातं आणि फुटबॉल हा एक गेम आमचा कोल्हापुरात खूप मोठा नावाजलेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर हा भारताचा हा फुटबॉल खेळ आणि कुस्तीचं हे आहे, हे संपूर्ण भारतात कोल्हापूरच्या हे फेमस आहे. पण गेले 10 वर्ष 15 वर्ष असं दिसण्यात आलेलं आहे की ह्या क्षेत्रात आपल्या भरीव अशी कामगिरी झालेलीच नाही आहे. त्यामुळं स्पोर्ट्सच्या माध्यमातून किंवा कुस्तीच्या माध्यमातून ही आपलं भारताचं नाव जास्त कोल्हापूरचं नाव हे भारतात सगळ्यात टॉपला जावं अशी माझी कळकळीची माझी विनंती आहे खासदारांना, नवीन होणाऱ्या खासदारांना ह्याच्याकडे जरा लक्ष द्यावं. कारण तो शाहू मैदान परवा ते पडलं, भिंत पडली, हे ते त्यांनी खूप गांभीर्याने त्यांनी दखल घ्यायला पाहिजे. कुस्तीचं मैदान आहे, शेवटी कुस्ती ही आपली परंपरा आहे, त्यामुळं ह्यात थोडी प्रगती झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं, तर त्या कुस्तीकडं लक्ष दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आता व्यक्त करण्यात आली. कोल्हापूर महापालिका ही सर्वात जुनी महापालिका आहे. महाराष्ट्रातल्या 6 महापालिकेपैकी ही महापालिका आहे. परंतु आपण जर पाहिलं तिचा विकास इतर महापालिकासारखा झाला नाही. त्या अनुषंगानं
या विकासासाठी लागणाऱ्या प्रमुख गोष्टी ज्या आहेत ते दळणवळणाची साधनं, आपलं विमानतळ असेल, रेल्वे असेल, ते सर्व दूर आणि सहज प्रवास होईल अशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देणं, विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणं, IT पार्कसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं आणि याचबरोबर रस्ते जे आहेत प्रामुख्यानं ते रस्ते मजबूत आणि टिकाऊ असली पाहिजेत. त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था फार बिकट या शहरामध्ये आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या पुरवतील त्या अनुषंगानं अशा आमच्या नवीन खासदाराकडून अपेक्षा आहेत. आणि मग साधारणतः खासदार झाल्यानंतर तो जनतेचा असतो, सगळ्यांचा असतो, त्या अनुषंगानं जास्तीत जास्त निधी या महापालिकेसाठी, या शहरासाठी, या जिल्ह्यासाठी आणावा असा खासदाराच्यासाठी आमच्याकडून अपेक्षा आहेत. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी प्राधान्य दिलं पाहिजे, इथले रस्त्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे, इथल्या पार्किंगचा प्रश्न सोडवला पाहिजे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी आता ऐकायला मिळाली. तर आपल्या काय अपेक्षा आहेत? ज्यावेळेला भारताचा विषय होतो त्यामध्ये कोल्हापूर हे प्रामुख्याने राजकीय दृष्टिकोनातून एक निर्णयात्मक निर्णय घेत असतं. तर त्या दृष्टिकोनातून त्या तोडीचे खासदार आणि त्यांची कामं, जसं बरेच जणांनी सांगितलं, त्यांनी प्रत्येकाने गटतट सोडून काम केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि विरोधक संपवायचे आणि आपण स्वतःच राजा म्हणणं काही योग्य राहणार नाही असं मला वाटतंय. नवीन होणाऱ्या खासदारांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे, कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे, इथले जे मूलभूत प्रश्न जे आहेत ते सोडवले पाहिजेत, अशी अपेक्षा आज ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. मंडळी, जशी लोकसभेच्या मतदानाची तारीख जशी जवळ येऊ लागलेली आहे तसतसं लोकसभेच्या रिंगणातील उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून मतदारांशी संपर्क वाढवलेला आहे. खेडोपाड्यामध्ये चांगल्या पद्धतीची संपर्क यंत्रणा राबवली जात आहे. त्याचबरोबरीनं कोल्हापूर शहराच्या आजूबाजूला जी मोठी गावं आहेत त्या ठिकाणी उमेदवारांनी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. पाचगाव म्हणा, उजगाव म्हणा, कळंबा म्हणा, ही कोल्हापुराच्या शेजारची जी मोठी गावं आहेत या ठिकाणी लोकसंख्या मोठी आहे, मतदारांची संख्या मोठी आहे आणि येथील मतदान आपल्याच उमेदवाराला कसं जास्त पडेल अशा पद्धतीची यंत्रणा या इथं लावली जात आहे. याच अनुषंगानं मी आता कळंबा गावात आहे. कळंबा गाव हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून कळंबा गावाकडं पाहिलं जातं. आता कळंब्यातील काही मान्यवर मी या ठिकाणी निमंत्रित केलेले आहेत. भावी खासदारांच्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत किंवा विद्यमान खासदारांनी च्या वाटचालीबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत रणजित कोंडेकर, त्यांचं मत आपण जाणून घेऊया. खासदार एकतर दूरदृष्टी असली पाहिजे विकासाची त्यांना, कारण का खासदार भरपूर झालेत पण विकासाची दूरदृष्टी या कोल्हापूर जिल्ह्याचं नशीब म्हणा की दूरदृष्टी असलेला नेता आजपर्यंत आपल्याला मिळालेला नाही. होते जुने मंडलिक साहेब वगैरे असतील ज्यांनी संघर्षातून मिळवलं सगळ्या गोष्टी. कोल्हापूरला संघर्षाशिवाय आजही कुठलीही गोष्ट मिळालेली नाही. कोल्हापूरचे प्रश्न म्हणाल तर अजूनही तेच प्रश्न आहेत. पंचगंगा प्रदूषण असेल, त्यानंतर आपले शाहू मिलच्या स्मारकाचा विषय असेल, कोल्हापूर कोकण रेल्वे असेल, ते विषय आहे तसेच अजून भिजत गोंगडं पडल्यासारखं अजूनही तसंच आहेत ते विषय, त्याच्यात काही बदल झालेला नाही. जर देश पातळीवर जायचं म्हटलं तर खासदारकीचे इलेक्शन ही देश पातळीवर होते. तिकडं जर गेलं तर परवाच ILOचा अहवाल आला आहे, त्यामध्ये 83% युवक बेरोजगार दाखवा लागले आणि त्याही पेक्षा भयानक अशी परिस्थिती आहे की जी 2000 साली 56% एज्युकेटेड लोक जी बेरोजगार होती त्यांची संख्या आता वाढून जवळपास 67% गेलेली आहे. म्हणजे बेरोजगारी हा मोठा प्रश्न झालेला आहे. IT हब करणार हे ऐकतो किती वर्ष झालं. 5 स्टार MIDC झाले आपल्या इथं, पण 5 स्टार MIDCमध्ये अजूनही रोजगार येत नाहीत. का येणारे रोजगारसुद्धा जायला लागलेत. का जायला लागलेत? वीज दर वाढ, त्यांना जी सुविधा पाहिजे ती सुविधा अजूनही मिळत नाही. आलेले चांगले रोजगारसुद्धा निघायला लागलेत तिथं आणि ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि फक्त एक सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे निष्ठावंत असावा, तो कोणत्याही पक्षाचा असावा, पण एक निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी. जे दल बदलू आहेत त्याला जनतेनं थारा देऊ नये अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.
या ठिकाणी जे मोठमोठे प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्नांच्याकडं कोंडेकरांनी लक्ष वेधलं आहे. आता माझ्यासोबत आहेत दिवसे साहेब. आता आपण शाहूनगरीत असल्यामुळं शाहू महाराज उभारल्यामुळं एक आपण सगळ्यांनी त्यांच्याकडे आदर ठेवावा आणि आता जे जातीवाद होत आहे त्याच्यासाठी शाहू महाराजांना आपण एक चान्स द्यावा एवढी विनंती. खासदार असा असावा की लोकांची समस्या जे कामं आहेत लोकांचे जे सामान्य नागरिक लोक आहेत आपल्या ते लेडीज असून दे स्त्री असून दे वयस्कर लोक असून दे त्या लोकांचं कामं केलं पाहिजे. जर गावचा विकासासाठी गावात निधी आणले पाहिजे. तलावाचं पाण्याचा प्रश्न हा गंभीर आमच्या कांब्याचा आहे. कोळंब्याची लोकसंख्या फार मोठी आहे पण पाणी आता एक दिवस अडकून मिळते. पाणी कुठे मिळते? शुद्ध पाणी मिळत नाही. तलावात पाणीचा तलावासाठी काय म्हणजे जी निधी आवश्यक आहे ती काम केलंच पाहिजे. त्यांनी ते असा खासदार असावा. सर्व लोकांचे काम करण्यासाठी खासदार असावा. आज महागाई बघितली, गॅस आज 400वर होतं ते आज 1200वर गेलेलं आहे. तसेच बेरोजगारांना संधी उपलब्ध नाही, बेरोजगार मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. अशा बरेच विषय आहेत. त्यामुळं कुठं तर बदल व्हावा आणि त्याची लोकांना फायदा व्हावा ही माझी कळकळी विनंती. आता माझ्यासोबत आहेत कळंब्याचे माजी सरपंच विश्वास गुरु. आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातले बरेच उद्योग गुजरातला नेण्याचा प्रयत्न होतो आहे आणि महाराष्ट्राची जर अस्मिता जपायची असेल तर स्थानिक आमदार स्थानिक खासदार आणि आपल्या आता रयतेचा राजाच उभारला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांच्या पाठीमागे सर्व कोल्हापूर जिल्हावासियांनी थांबावं एवढीच अपेक्षा. आता खरं म्हणजे लोकसभेचं इलेक्शनचं जे काय आता चाललेलं आहे राजकारणाच्या संदर्भामध्ये की राजांचा आदर राखलाच पाहिजे, राजांचा मान ठेवलाच पाहिजे. ती राजे आहेत तरी पण खासदार कसा असावा, खासदार काम करणारा असावा हे बरोबर आहे. पण तरी पण खासदार दिल्लीमध्ये पोचणारा असावा, खासदार बोलणारा असावा. अधिक खासदार आता यांनी सांगितले की महागाई वगैरे काही वाढलेलं नाही. महागाईचा काय विषय आहे? जसं महागाई वाढली म्हणताय पण तसं तुम्हाला पगारही म्हणजे वाढलेत. आज 150-200 रुपयाला काम करणारी माणसं 700 रुपये पगार घेतात. महागाई वाढली होणारच नाही. आता यांनी गॅसचं सांगितलं, गॅसचं तुम्हाला सबसिडी मिळते. अधिक गॅस कसा घेतला जातो आहे कसा दिला जातो हे सुद्धा जनतेला माहिती आहे. त्यामुळं खासदार आम्ही आता कसं आहे जसं गादीला मान तसं मोदींना मतदान. आता इथं आपल्या इथं लोकसभेचं वातावरण चालू आहे. संजय मंडलिकांनी आता काही लोक म्हणतात की गावात निधी दिला नाही पण संजय मंडलिकांनी आमच्या कळंबा ग्रामपंचायतीसाठी 25 लाखाचा निधी दिला आहे. धनंजय माडकांच्या मार्फत आपल्या गावात इथं मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत. अमोल साहेबांचं सहकार्य आहे आणि आपल्या इथनं संजय मंडलिकांना लोकांची साथ मिळेल असं आम्हाला वाटतं. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सर्व भाजप मंडळी आम्ही संजय मंडलिकांना निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे आणि आमच्या कळंबा गावातून आम्ही त्यांना 60% मतदान 100% देणार. आत्ताच यांनी सांगितलं की मतदान 60% मतदानावर शेवटी अवलंबून आहे. किती टक्के होणार झाल्यानंतर समजेल. पण आता माझं एकच मत आहे, शाहू महाराजांना निवडून देणं काळाची गरज आहे आणि बोलणारा खासदार पाहिजे. बरोबर आहे, नुसताच बोलका पंची नको आहे. काम करणारा पाहिजे. काम करणारा खासदार द्या, आम्ही पण त्याच्याच सहमत आहे. कळंबा ग्रामपंचायत ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशी ग्रामपंचायत मानली जाते आणि या ठिकाणी संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाल्या. खासदार कोण होणार हा येणारा काळ ठरवेल. या कार्यक्रमात या ठिकाणी इथंच थांबूया. धन्यवाद.